भाईंदरची गोष्ट आहे. 4 रस्ते आहेत. तिथे आम्ही उभं आणि बोलतोय आम्ही असं. तर अचानक एक माणूस आला फुल स्पीड. आमच्याकडे जसा तो बाजूला आला तसं कच करून त्याने ब्रेक मारला. डोळे पूर्ण लाल झाले त्याचे. ऑलमोस्ट रडायच्याच अवस्थेत होता. तो बोलतोय अपने एक लड़की को देखा क्या? तो नहीं हम लोग को नहीं देखा. वो तो ना मेरे को इधर एक लड़की दिखी. वो लाल साड़ी में थी. तुम लोग जहाँ पे खड़े थे उसके थोड़ा सा जस्ट आगे उधर खड़ी है. जस्ट पास हुई और मैं पीछे देखा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. भाईंदरची गोष्ट आहे. गाडीची नाही आहे ॲक्च्युली. माझ्या एरियामध्येच एक घडलेली गोष्ट आहे. ही किती वर्ष जुनी गोष्ट आहे भाई? ही असेल 90sची. ओके. 90sची. माझ्या काकांनी एक होते बिल्डिंगमधलेच काका होते. त्यांनी सांगितली गोष्ट आहे. तर आधी कसं की काय जास्त डेव्हलपमेंट असं काय भाईंदरमध्ये काय नव्हतं. 90च्या काळी तर काहीच नव्हतं. म्हणजे मॉल बिल तर ते आत्ताच अरे 2000 नंतर राहायलाच खूप कमी लोक. वेस्टची गोष्ट आहे. भाईंदर वेस्टची गोष्ट आहे. आणि रिक्षाचा रूट पण एकच. स्टेशन ते पोलीस स्टेशन एकच रूट. 60 फीट नंतर बनलं. कारण तिकडे बिल्डिंग्सही काही नव्हत्या. मग तिकडे कोण यायचा प्रश्नच नाही. कच्चा रस्ता होता. तिकडे कोणी येत नाही. तिथून ते एकदा रात्री लेट आले. म्हणजे 1:30-2 वाजता आले. ऑलमोस्ट शेवटची गाडी समज तू. तिथे ते आले आणि बिल्डिंगकडे आमच्या ते येत होतं. आमच्या रूटवरती एक तलाव लागते. ठीक आहे. तलाव लागते. तलावच्या त्याचे जस्ट क्रॉस करत होते. अचानक त्यांना दिसलं की गायी येतात खूप आजूबाजूने. 10 आल्या, 15 आल्या. अशा करत करत पूर्ण रोडवरती गायीच दिसतात त्यांना. आणि त्याने कसं बसं ते लोक ते डॉज करत ते असे आले गाई. आणि त्याने डोक्यात विचार येतोय की भाईंदरमध्ये एवढ्या गाई कोणाकडे आहेत? 100-150 गाई. पूर्ण रोड भरलाय. ब्लॉक केलं आणि कोणीच नाही तिथे. म्हणजे त्यांना गाईड करायला किंवा काय कोणीच नाही. कुठून तरी अचानक आल्या गाई त्या तलावाच्याच कॉर्नरला. अचानक आले. ते कसे कसे डॉज करत करत बिल्डिंगकडे आले. आणि ते लोक मागे पुढे बघतात सगळीकडे गाई दिसत होत्या त्या रोडवरती. पुढे येऊन बिल्डिंगकडे आले आणि मागे बघतायत तर काहीच नाही. पूर्ण रोड खाली. काहीच नाही तिथे. आणि त्या तलावामध्ये तिकडे इन्सिडेंट्स खूप आहेत. म्हणजे लोकांना काय काय दिसते तिकडे. कारण की त्या तलावाची हिस्ट्री पण अशी आहे की म्हणजे 2-3 सुसाईड पण तिथे झालेले आहेत तलावामध्ये. तू रेड साडीवाला काय बोल? रेड साडीवाला ते होतं ते त्याच्याच पुढे अजून एक तलाव एक आहे तिकडे. तिथे मी आणि माझा मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड आम्ही थांबलेलो. 11 वाजताची गोष्ट आहे. आणि तो त्या गल्लीची गोष्ट आहे. कोणती? ही 2014ची गोष्ट आहे. ओके. कॉलेजमध्ये होतो आम्ही संध्याकाळी भेटायचो. कॉलेज संपलं की आलो कट्टा. हां. मी होता, माझा मित्र होता, त्याची गर्लफ्रेंड होते. आम्ही तिकडे उभं होतो. 4 रस्ते आहेत तिकडे एका ठिकाणी. छोटे छोटे आहेत पण 4 रस्ते आहेत. तिथे आम्ही उभं आणि बोलतोय आम्ही असं नॉर्मल बोलतोय. आणि कोणीच नव्हतं म्हणजे रोडवरती. तर अचानक एक माणूस आला फुल स्पीडनी. बाईक ॲक्टिवावरती होता. फुल आमच्याकडे बाजूनी आला असा. आणि ब्रेक मारला त्याने. आमच्याकडे जसा तो बाजूला आला तसं कच करून त्याने ब्रेक मारला. तो पूर्ण स्लाईड होत गेली त्याची पूर्ण. नाही म्हणजे पडला नाही तो पण असं. आणि त्याच्या पायाने पण त्यांनी हे केलं. म्हणजे लागले पाय रोडला लागले. आणि त्यांनी थांबायला त्यांनी पूर्ण आला. आणि तो पूर्ण पायाने असं मागे करून तो आमच्याकडे आला. त्याने बोललं की पूर्ण त्याला घाम आला त्याला पूर्ण. आणि डोळे पूर्ण लाल झालेत त्याचे. आणि ऑलमोस्ट रडायच्याच अवस्थेत होता. तो बोलते आपने एक लड़की को देखा क्या? तर आम्ही बोललो नाही मतलब लड़की नाही, मतलब कोई इधर गाय नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपण जरी एवढ्या रात्री जेव्हा आपण कोणावर बोलतोय तर कोणीही असं गेलं तरी आपल्याला कळते की अरे कोण. थोडं नजर जाते आपली. पण त्या रस्त्यावरून 10-15 मिनिटापासून कोणीच आलं नव्हतं. पूर्ण खालीच होता रोड तो. तर मी नाही हम लोग को नहीं देखा मतलब. तर तो बोलतो मग तो थोडा पुढे गेला. पण तो परत फिरवून आला बाईक. थोडा पुढे गेला तो. म्हणजे नाही बोलल्यावर तो ओके बोलला आणि परत पुढे गेला. आणि परत फिरवून बाईक आला आमच्याकडे. वो तो ना मेरे को इधर एक लड़की दिखी और वो लाल साड़ी में थी. बोला लाल साड़ी में जरा हम लोग को तो मतलब कोई दिखाई नहीं है. तो लाल साड़ी वाला को तो बात ही नहीं है अभी. कारण की असं कोणी लाल साडी घालून रस्त्यावर रात्री फिरलं तर नजर आपली जाणारच त्याच्याकडे. तर बोला नहीं कोई नहीं दिखा हम लोग को. बोलते नहीं मेरे को दिखा. मैं जब वहाँ से दूर से मेरे को दिख रही थी वो. तुम लोग जहाँ पे खड़े थे उसके थोड़ा सा जस्ट आगे उधर खड़ी है. और वो चल के आ रही है मेरी तरफ. और मैं बाइक लेके जा रहा हूँ. और मैंने जब मेरे से जस्ट पास हुई और मैं पीछे देखा कुछ नहीं था वहाँ पे. आम्ही त्याला विचारलं कुछ अजीब दिख रहा. बोलते नहीं नॉर्मल थी. नॉर्मल रेड साड़ी में थी.
और बापरे. पूरा मतलब वो ब्राइड का जो हा ते काय बोलतात ड्रेस. हा पूर्ण मेकअप बिकअप लुक जो असतो तो प्रॉपर तो होता. आणि मग त्यांनी मागे बघितल्यावर काहीच नव्हतं तिथे. पण आम्ही विचार केला कदाचित भंकस करत असेल, पण तो तसा मला वाटत नव्हता भंकस. आणि खूप घाबरलेला. आणि तो म्हणजे आपल्या वयातला नव्हता माणूस, तो म्हणजे 45-50 एज असणार. मग त्या एजला असे तो लोक तर फालतूगिरी करत नाही. करत नाही त्याच्यामध्ये तशा एजमध्ये. बापरे. तर तिथे त्या पण तिथेही त्या एरियामध्ये तो जो तलाव आहे त्या एरियामध्ये पण खूप म्हणजे सुसाईड्स तिकडे झालेले आहेत. आणि इन्सिडेंट खूप तिकडे दिसते लोकांना. म्हणजे रात्रीचं कोणी काय आलं काय आलं. तेच आपण बोलतो भाई, एक शहर आहे प्रॉपर मस्त एकदम सगळं आहे, पण तिकडचे मागच्या त्या मागचा जो इतिहास आहे तो लोकांना नाही माहिती. कोण तिथे गेलंय, कोणाचं तिकडे निधन झालंय, कोणाचा मृत्यू झालाय किंवा कोणी तिथे सुसाईड केलंय, ते अजूनही फिरत आहेत. आणि भाईंदर म्हणजे कसं की आधी गावच होतं पूर्ण. शहर तर आता झालेलं आहे, पण आधी तर मेन गावच आहेत. छोटी घरं होती. छोटी घरं होती, गाव होते लोकांचे. तिथे आधी काय होतं ते आपल्याला माहित नाही. हो, खूप ठिकाणी. तू इकडे तू जिथे राहतो डबलिंग तिथे तिकडची पण तू एक स्टोरी सांगत होतास.